300ला द्यायला बाजूला हो. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मूवी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण निघालेलं आहे, बघू शकता सगळं काय सामान सगळं पॅकअप केलेलं आहे आणि आता निघालेलं आहे बाहेर. खरं तर ब्लॉगला स्टार्ट झालेलं आहे आपल्या सकाळपासूनच. सकाळी आपण गेलो मार्केटला, मच्छी वगैरे घेऊन आलो. प्लस आता पुढे पुढे बघत राहा तुम्ही काय काय होतं आहे. पहिले स्टार्टिंग बघून घ्या, नंतर मग आता पुढे निघूया आपण. 500 रुपये सांगितलं तिला, मला 250 300ला द्यायला घेऊ. कोणला पाहिजे बघते बघते आहेत का परत एकदा आणलेली एवढा विषय माझं पैसे का दिले ना त्यांनी काय नोट आहेत ना आता हे आहेत जिताडा आता जरा मस्त की फ्रेश धुवून वगैरे घेऊया जिताड्याला. आणि कोळंबी इथे आपण रेफा देखील घेतलेला आहे. हा बारीक रेफा पिल्लूला बघायचा रेफा म्हणून रेफा आणलाय. आणि जिताडा आता बघूया काहीतरी जिताड्याची मस्त एक रेसिपी. तर प्लॅन आहे काहीतरी वेगळा, आपल्याला घरी नाही बनवायचं आहे, कुठेतरी जाऊया आणि मग बनवूया जिताडा रेसिपी. तर आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. इथे हळद, मीठ, गरम मसाला, मच्छी, कोळंबी, इथे रेफा आता धुवून घेतलेला आहे. कपड्यामध्ये धुवायला लागतं त्याला, तर कपड्यामध्ये धुवून घेतलेलं आहे. आणि आता निघूया, सगळं पॅकअप करूया आणि मग जाऊया बाहेर कुठेतरी. हे सगळं काय आपण सामान घेतलं याच्यामध्ये. आता ते तिकडे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं आहे याच्यामध्ये. तर चला निघूया, आता जाऊया आपण. आणि या साईडला आपली व्हिडिओ लागलेली आहे कासूची पालखीची. ती आपला पिल्लू बघत बसलेला. कासूची पालखी एकूरेला आज पोहोचली आहे, कालच पोहोचली म्हणजे संध्याकाळी. आज दर्शन वगैरे करून रिटर्न येतील सगळी पब्लिक. गाईज निघायचं का? रेडी चलो निघालो आहे. आणि आता बायको गेली आहे भाकरी बघायला. भाकरी तिथून विकत घेऊ आपण कोल्हेवाड्यातून, आणि बाकी सगळं काय बनवू तिथे जाऊन भाकरी ते विकत घेऊ. आता निघालेलं आहे पेंट खोपोली रोडला. आता बघूया कुठेतरी काहीतरी चांगलं असं लोकेशन बघूया. बायको गेलेली मग अशी हे बघायला भाकरी, पण भाकरी काय भेटली नाही. तर आता आपल्याला भातच खायला लागेल बहुतेक, आणि नुसती मच्छी खायला लागेल. तर बघूया आता काय. तर मग अशी आपलं बोलता झाला फोन स्टोरेज फुल, त्याच्यामुळे आपल्याला काय करता आलं नाही. परत आता स्टोरेज खाली गेला आणि आता परत बोलतो आपण. घरी काय भाकऱ्या करायला भेटल्या ना आपल्याला, तर म्हणून आता भातच खाऊ हॉटेलमध्ये. पण इथे कुठे भाकरी आता अवेलेबल नाही आहे. अरे हा, मग घावणे मस्त लागले असते आणि भारी लागले असं मच्छीबरोबर. पण जाऊ दे, नेक्स्ट टाइम भावण्यांचा प्लॅन करू आपण, घावणे बनवू कुठेतरी. तर आता जाऊया आपण आपल्या लोकेशनवरती. आता बघा इथं एक डॅम आहे जवळपास, तर त्या डॅमवरती जाऊया. बघूया लोकेशन शोधायला लागेल पहिली, कशी आहे काय आहे जागा वगैरे, झाड वगैरे, कारण का ऊन पण असं मस्त कडक लागतो एकदम. तर आता आपण इथे थांबलेलो आहे गना हॉटेलच्या इथे सिलेक्शनला. इथून चपाती बघूया आपण. चपाती टाईम लागेल, ठीक आहे राहू द्या मग, बघू नंतर लागला असतं मग येऊ. टाईम लागेल आणि आपल्याकडे टाईम नाही म्हणून राहू दे, नंतर बघू. जर जवळ असली इथून तर लोकेशन ते येऊ परत घ्यायला. ही साईड देखील खूप मस्त आहे आणि म्हणजे कधी या साईडला आलोच नाही, येणं झालंच नाही आपलं. तर परत जाऊया चला या साईडला बघूया, कारण का कासमाल वगैरे येतं आपण दर टायमाला कवर करतो, दर टायमाला फिरतो. बरं ही साईड एकदा बघूया कसं आहे लोकेशन, कसं आहे ठिकाण. मस्त आहे पण बघू शकता, पूर्ण झाडी आणि पूर्ण भारी आहे. पावसाळ्यामध्ये वगैरे तर खूप भारी वाटेल, मस्त लोकेशन आहे.
का आता ऊन पडायला लागलं त्याच्यामुळे सगळं सुकलं आहे. तर पुढे लोकेशन काय आहे पण पुढे लोकेशनला रस्ता नाही आहे. चढण आहे आणि चढण खूप आहे त्याच्यामुळे यांना जरा उतरवलं आहे आता मी चालत आलोय पण मी जाम दमलो आता. पप्पा कुठे आहेत? आणि पप्पा वरती गेले. एक नंबर लोकेशन आणि खूप भारी आहे. नवीन लोकेशन आहे आणि पहिल्यांदाच आम्ही आलो आणि एक जबरदस्त लोकेशन भारी आहे आणि मजा येईल इथे. तर बघू शकता आपला लोकेशन व्ह्यू बघू शकता एकदम जबरदस्त आहे. खूप भारी आहे. पाणी देखील मस्त एकदम वाटतंय आणि सावली पण आहे. इथे पण सावली आहे. इथे पण या झाडाखाली पण सावली खूप आहे. प्रत्येकाने सावली आहे आपल्याला बनवण्यासाठी. हा पण झाड मस्त बघ इथे चुलबिल पण केलेली आहे तिथे. अंधाऱ्यावरून असं जाऊन आलो पण आम्ही लोकेशन चूज केली आहेत बरं इथंच मस्त की बनवूया. पाणी पण जवळ आहे आणि डॅमचा नजारा पण मस्त आहे इथून. तर इथंच काहीतरी बनवूया इथंच काहीतरी प्लॅन करूया. जागा कुठली बघायचं हेच डिस्कस चाललेलं आहे. तर इथे एक जागा आहे. हा उतार आहे ना जरा बसायला भेटणार नाही नीट. इकडे आहे तिथे आपण हा इथे आणि हे बी नाही ना सूर्य मला वाटतं डायरेक्ट असा जाईल. पोरा मंडळी आली सगळी. तिकडं काय आहे पार्टीला? काय काय पार्टीला काय केलेला? कुठं ते टोकावर कसं जातात? अरे पण त्या टोकावर जाता कसे त्या टोकावरती? इकडून कुठून आलं तुम्ही? इकडं घर तुमचा? आम्हाला बी एखादा पक्षी दे ना खायला. काय ना पार्टीची घाई लागली नाही तू थांबा कुठं. घेऊन जा बरोबर. ए जा याला बी शिकवा जरा पक्षी बिक्षी मारायला. बेचकी मारायला शिकवायला याला घेऊन जा ना. तिला जा बेचकी आहेत त्यांच्याकडं. तुला पाहिजे होती ना. अरे बघ पार्टीला चाललेत ते फुल धावत सुटलेत बघ. पार्टीसाठी चालले तर का अजिबात थांबणी बात नाही. ते का त्या टोकाला बोलतोय त्या टोकाला कुठेतरी आहेत. त्या टोकाला आहेत कुठेतरी म्हणजे त्या तिकडच्या कुठल्या वाडीवरून वगैरे आले ते घरून आणि त्या टोकाला तिकडे पार्टीसाठी चालले. अर्धी पब्लिक पुढे गेली असेल हे थांबलेले अर्धी. चला आता आपली लोकेशन बघूया आपली पार्टी चालू करूया. आपली पार्टी इथंच चालू करूया. इथंच फ्राय करू कालवण बनवू राईस बनवू आणि जेवण करू आणि हीच आपली पार्टी मस्त एन्जॉय करू. ती पोरं गेले त्या साईडला. खरं तर आपल्याला पण जायचं होतं खरं तर त्या साईडला. सोलकडी या टायमाला पण बनवली नाही. त्या तिकडे जायचं होतं पण जरा चालायला लागलं असतं म्हणून तिकडे काय गेलो नाही. तर आपलं इथे ठीक आहे इथेच मस्त वेगळी आणि आपली ही गाडी देखील इथपर्यंत येते त्यामुळे टेन्शन नाही. तर इथंच करूया. तर आता काढूया सगळं मच्छी. पहिले आपले गॅस लावून घेऊया आणि मग पुढे बघूया काय करायचं काय पहिला. ए ढोले तिकडे धुना आणि इथं काय धुतस बसून? इकडे धुना इथं उभी राहून धुना. पाण्यात धुता येईल नाही मला. एवढं बी आलं ढोले चालली म्हणजे किती तू किती मोठा ट्रॅक करू आलं जशी काय. मग इथून धुना डायरेक्ट. तर राईस वगैरे आता धुवून घेऊया. आपला गॅस पहिले लावून घेऊया. गॅसचा वगैरे सेटअप लावून घेऊया. नंतर मग भात बनवायचं तर काय बनवायचं ते आपण बघूया. हा पोर्टेबल गॅस मस्त आहे एकदम. सगळीकडे आपल्याला चांगला यूज झाला. 2 वेळा आपण यूज केला. 2 ते 3 वेळा यूज केला ना आपण. 2 वेळा तिसरी वेळी. तिसरी वेळ आणि अजून एकच पहिलाच वाटला चालू आहे अजून तिसरी वेळ. तर
आता आपण गॅस पेटवून घेतलाय. आता गॅस पेटवू, पहिले भात करू, मच्छी मॅरिनेट करून घेऊ तोपर्यंत, आणि नंतर मच्छी फ्राय करू, कालवण करू. पहिले भात ठेवूया. हे पाणी किती टाकायचं सांगा का? मग काय जेवण नाही बनवलीत कधी? बनव ना. त्याच्यामुळे मला नाही माहिती. टाक बस टाक बस झालं. बस. मीठ टाक थोडा. नको, बिना मिठाचा भात खाऊ. ओके. तर आता भात शिजवून घेऊया तोपर्यंत हवा करूया येते. मच्छी मॅरिनेट. हवा येते. जरा काय या साईडला ठेवायचं का? डब्बा उघडलेला आहे. डब्यामध्ये आहे रावस नाही हा कुठला रे माझा? जित्ताळा, विसरू गेलो. जित्ताळा आहे. आणि हे आपले घरगुती सगळे मसाले, मसाला, मीठ, हळद, गरम मसाला, आणि या साईडला थोडीशी कोलबी देखील आहे, आणि रेफा देखील आहे. रेफ्याचा सुका रेफा बनवायचा आहे, आणि बाकीचं कालवण आणि फ्राय, कोलबी पण फ्राय करू. तर घेऊया आता बनवायला. पहिले मॅरिनेट करून घेऊया सगळं काय. कोलबी आपण सोलून नव्हती आणलेली, म्हणून आता कोलबी सोलून घेऊया. तर कोलबी व्यवस्थित सोलली पाहिजे, आणि कोलबीच्या पोटातली घाण असेल ती काढायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होतो, त्यामुळे कधी पण काढून घ्यावी ती. तर आता कोलबी सोलून घेऊया. इकडे मच्छी धुवून घेतलेली आहे, बघू शकता. जिताळा धुवून घेतलेला आहे, आणि आता मॅरिनेट करू. तोपर्यंत इकडे शिजतोय आपला भात, आणि पिल्लू पितो इकडे ड्रिंक. काय कसलं आहे? ब्लूबेरी. काय पण पितोस रे. तर आपण थोड्याशा आणल्या घेतलेली. आपण किती, अर्धा किलो का पाव किलो घेतली? पाव किलो घेतली, पण जराशा आणल्या बरं. पहिले ऑलरेडी हे आहे, प्लस हे परत रेफा आहे अजून, त्याच्यामुळे जास्त काही घेतलं नाही आपण. तर पहिले मीठ टाकून घेऊया, आपला घरगुती मसाला, हळद प्लस गरम मसाला, हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. आणि आपण घरातून एक पेस्ट देखील आणलेली आहे बनवून. कसली राणी पेस्ट? लसूण मिरची कोथिंबीर. लसूण मिरची कोथिंबीर. काढा. मस्त आता कालवून घेऊया आणि मॅरिनेट करत ठेवूया तोपर्यंत आपला भात होतोय. हा टाकला आपण अगळ. आपला भात झालेला आहे वाटतं बहुतेक तरी, कारण मग बोलत आहे भात झालेला आहे. ज्याच कढईमध्ये आपण हे मसाला कालून वगैरे घेतला मच्छीसाठी त्याच्यामध्ये आगल वगैरे टाकलं जरा आणि कालून घेऊ, आणि त्याच्यातच आपण डायरेक्ट रेफा बनवायला घेऊ. म्हणजे मसाला पण वेस्ट नाही जाणार आपला, एकदम एकदम परफेक्ट होऊन जाईल काम. सगळं काम 25. बघू शकता हा आहे रेफा. हळद लावलीस का तुम्ही? म्हणून कसा भारी दिसतो एकदम. एवढं टाकते डायरेक्ट किलो होईल तो कांद्यावर. कांदा वगैरे टाकून बरोबर होईल. पिल्ल्याला आमच्या जाम आवडतोय रेफा, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल रेफा आणला आपण. आता इथे सेटअप वरती फुल ऊन आलेलं आहे, कांदे वगैरे कटिंग करतोय. आता आपण जरा सेटअप तिकडे पुढे लावूया, जरा तिकडे सावली आहे, कारण की इथं पूर्ण ऊन आलं आहे. आणि सूर्याभाई पण आपल्या समोर इकडं वरती आहे. आता असा खाली जाईल, त्याच्यामुळे मग आपण इथून आता चेंज करूया. पहिला आपला भात झाला का, सध्या आता कांदे वगैरे सगळे काय कटिंग करून घेऊया. त्या साईडचा सेटअप आपण या साईडला मांडलेला आहे. बघा आता इथे गॅस लावलेली आहे आणि मस्त जागा आहे, समोर हा नजारा आहे. आणि आता करूया परत आपल्या जेवणाला सुरुवात. चल आता कांदा बिंदा कटिंग करून घेऊया. कांदा बिंदा पिसून घेतलेला आहे, बघू शकता मस्त एकदम बारीक पिसलेला आहे या चॉपरमध्ये. टॅमॅटो आणायलाच विसरलो आपण. जाऊ दे, चालेल बिना टॅमॅटो, फक्त कांद्यावर. तर चला आता सुरुवात करूया, गॅस पेटूया. आपला रेफा. पहिला लसूण वगैरे टाकून घेऊ, लसूण कांदा लाल करून घेऊ, आणि त्याच्यानंतर मग आपला रेफा. आता इथं देखील ऊन आलेलं आहे, जागाच आपला सारखी चेंज करायला लागते. खरं तर समजा नाही सूर्यात कुठे जाणार आहे तो. इथून जास्त नाही होणार, आणि कांदा कमी होईल. टॅमॅटो वगैरे पण नाही आपल्या.
पिल्ल्या त्या रेपेपेक्षा मला वाटतं कांदा जास्त आहे. ते शिजून एवढंच होतं. आणि दोघं पण सेम साईज झालेली आहे, कांद्याची पण आणि रेपेची पण. कांदा शिजून कमी होतो. कळलं ते इथंच कळलं पब्लिक तुम्हाला? खाण्यापुरतं करायचंय म्हणून. शेवटचा इन्ग्रेडियंट टाकूया आपला जवळा. तर मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. रेफा सॉरी रेफा, जवला नाही रेफा. तुम्ही सांगितलं इकडून रेफा, जवला नाही तो. रेफा आहे रेफा. तर या खायला आज रेफा. अशा प्रकारे आता आपला रेफा होणार आहे तयार जरा वेळात. आणि आता त्याच्यानंतर आपण करूया मच्छी फ्राय. मॅरिनेट झाली असेल ना आता मच्छी? खरं तर रेप्याबरोबर भाकरी पाहिजे होती रे. भाकरी असते तर मजा आली असती. तिथून चपाती घेऊन त्याच्यामध्ये चपाती बरोबर जी मजा नाही येत ती भाकरी बरोबर येईल. गरम असेल तर चांगली वाटेल. बघू चला. रेफा रेडी झाला. आता करायला घेऊया आपण मच्छी. तर चला हे काढून घ्या आणि रेफा काढून घ्या आणि गरम झालाय बघू. उन्हामध्येच गरम झाला. याच्यावरतीच मच्छी होईल की फ्राय उन्हामध्ये डायरेक्ट. आणि पिल्ले इथं लावते गाणी. पिल्ल्या कॉपीराईट क्लेम येतं म्हणून गाणी नको लावू. म्हणजे कॉपीराईट क्लेम येतो व्हिडिओला म्हणून गाणी नव्हतं लावत माझ्यापासून. नंतर लावू आपण गाणी. लसूण घेतलं टेचून. आता मच्छी तव्यात टाकूया. लसूण वगैरे टाकून घेऊया. संपली काय? एक बाटला हा संपलेला आहे. आता आपण दुसरा बाटला लावूया. आता शिला मस्त असा. हे काय रवा वगैरे आहे का? काय काय राहणार त्याच्यामध्ये मिक्स? मीठ, मसाला, रवा, तांदळाचं पीठ थोडंसं. तर अशा प्रकारचं सगळं मिश्रण मच्छी फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे आपण कालवून. आता त्याच्यामध्ये मच्छी फ्राय करायला घेऊया. आवाज येते त्यांचा. हे कालचा आणला कसला मस्त असा लोकेशन आहे आपला. पाठीमागे पूर्ण असा डॅमचा नजारा आहे आणि समोर मस्त असं जेवण. खूप भारी एकदम वाटतं आहे. सीन एकदम भारी आहे. आणि वातावरण आहे थोडं तिथे ऊन आहे पण एवढं पण गरम नाही होत आहे. म्हणजे ठीक आहे, गारवा आहे वाऱ्यामध्ये म्हणून बरं वाटतं आहे. पण आता परत तिथून आपल्याला शिफ्ट करायला लागेल. या साईडला वगैरे यायला लागेल कारण की सूर्य ना असा वरती येते. त्याच्यामुळं चेंज करायला लागेल तिथून. तर आता आपली बघूया मच्छी वगैरे होऊ दे रेडी. त्याच्यानंतर मग आपण करूया चेंज. मस्त मच्छी फ्राय झाली. आता एक पलटी मारली तिला. रवा फ्राय. पिल्ल्या असं राहिला पडशील का डायरेक्ट तव्यामध्ये? डायरेक्ट तव्यातच जाशील. खायला आंबा टाकूया का कालवणात? हा टाक. तुझ्यावरती आहे आंबा टाकायचा का काय टाकायचा कालवणामध्ये. ते डायरेक्ट बिन फक्त नुसता मसाल्यावरती. तेल नको. मसाला तेल तर पाहिजेलच ना. तेलाशिवाय कसा होईल कालवण? काल केला ना, पण बिना वाटण्याचा. तेलाशिवाय केला ना काल. हां, कालचा कालवण आम्ही कुठला कालवण होता? मुशीचा कालवण घालला परवाच्या दिवशी शुक्रवारी बिना तेलाचा. तर आता मच्छीचा कालवणाची तयारी केलेली आहे पूर्ण. सगळं काय मिक्स करायचं एकदाच. बघा पहिलं काय लसूण आणि काय काय मीठ मसाला टाकते त्यातच. कालवलेला पण आहे. सगळं काय मिक्स करून घेतलं आपण. डायरेक्ट तयारीच तेल. झालंय उतर. तवा काढायचा का? हो हो. मच्छी झालेली आहे तर तवा उतरूया पहिला. त्याला आपलं मिश्रण सगळं कालवून घेऊया. टॅमॅटो नाही काय नाही कालवण. चालेल बिना टॅमॅटोचा कालवण. कोलबी होती अजून. मसाला आपल्या डब्याला लागलेला मसाला होता त्याच्यातच पाणी घेतला आणि तोच पाणी आपण कालवण्यासाठी वापरायचं आहे. बघू शकताय आपला कालवणाची ग्रेव्ही रेडी आहे. डायरेक्ट ठेवायची आता गॅसवर. आंबा टाकायचा राहिला आहे. आंबा आणि दुसरा काय नाही ना अजून.
एकदम कोलवे पण राहिलेला ते आता कालवणात खाऊ आपण. त्यातच टाकले 2. रस्सा मच्छी कढी तयार होणार आहे. मासा बघतोय राणी, बघ डोला बघतोय बाहेर. तर झाकण आता ठेवू आणि मच्छी शिजत ठेवू सगळा सेटअप आणि आपला सेटअप सगळा उचलून इथं, कारण का ऊन आता परत खूप आलाय त्याच्यामुळे सेटअप आपण तिकडे लावूया. ड्रोन ठेवलाय तिथे आपण सेटअप सगळं मांडूया. सगळा सेटअप तिकडे मांडून घेऊया, सगळं उचलूया फटाफट फटाफट. रेडी. थोडासा शिजू दे अजून. थोडंसं शिजायला पाहिजे अजून. मस्त एकदम वास भारी येते फुल एकदम जबरदस्त. आपल्या चादरी एकदम भारीच वाटते पण दिसायला आणि वास पण मस्त सुटलाय मच्छीचा. बघूया किती टाइम जातोय आपला रेडी व्हायला कालवण आणि मग घेऊया जेवायला. भूक लागली आहे कडकवाली. तर भूक तर लागलेली आहे मस्त अशी कडकवाली. आता या नजाऱ्याबरोबर मस्त जेवायला देखील फुल मजा येणार आहे. तर आता आपलं झालं जेवण का घेऊया मस्त जेवायला. बघूया आता सगळं पूर्ण सेटअप पाठी साईडला लावलेलं आहे, कारण का पुढे पूर्ण सगळं ऊन आलेलं आहे. त्याच्यामुळे ऊन आमच्या मागे लागला आहे म्हणून आम्ही पळतो इकडे इकडे. तर आता सावळीकडे चाललो आहे तिकडे. कालवण इथं शिजून देऊया पूर्ण. कालवण झाला का मग तिकडे जेवायला घेऊया आणि हा नजाऱ्याचा आनंद घेऊया. बघू शकताय आता मस्त ड्रोन फ्लाय करूया आणि बघूया हा डॅम कसा दिसतो वरच्या बाजूनी. तर आणि दाखव आपली मच्छी. एक साईडला आपण मच्छी फ्राय केलेली आहे, ती तव्यामध्ये आहे आणि एका बाजूला आपला मच्छीचा कालवण आहे आणि तिकडे आपला राईस आहे, रेफा आहे. निघला तेल बाहेर आणि हा राईस आहे. फक्त एकच कमी भाकरीची होती पण ती काय आता राहू दे नेक्स्ट टाईम. तर आता मस्तपैकी घेऊया आता जेवायला. कांदा वगैरे कटिंग करूया, लिंबू घेऊया आणि घेऊया जेवायला वाढून आणि मग सुरुवात करूया जेवायला. मस्तपैकी जेवूया वगैरे, जरा आराम करू आणि मग निघूया पुढे. परत नाही तर इकडे इकडे आता ऊन सरकत राहील, त्याच्या आधी जेवून घेऊया आणि मग जरा आराम करू आणि मग निघू आपल्या परतीच्या प्रवासाला. आपण जेवायला घेतोय फायनली. बघू शकताय मस्तपैकी तर राईस वाढते बायको आणि कालवण, मच्छी, इकडे सलाड, सगळं काय रेडी आहे. आणि आता करूया जेवण सुरुवात. रेफा पण आणि रेफ्याला विसरून गेलो. मस्तपैकी जेवणाला सुरुवात आपल्या जेवायला. चला तर करूया भोजनाला सुरुवात आपल्या. पहिली टेस्ट ना आपण मच्छीचीच करूया मस्तपैकी आपल्या जिद्दाड्याची. भारी एकदम रेफा पण. रेफा पण भारी झाला एकदम. लिया बघ कसं लागतं जेवण. ही आहे कोलबी. मस्त आहे कालवण पण. भारी मस्त आहे. मस्त काम. रेफर मस्त आहे. मला टेस्ट केला. कालूया भात आणि करूया सुरुवात. तर चल राणी तू पण घे जेवून. आता भेटूया आपण जेवल्यानंतर. आणि मस्त असं जेवण झालेलं आहे. दोघांचं जेवण बाकी आहे, पिल्ल्याचं अजून जेवण बाकी आहे व्हायचं. अजून पिल्ल्या कधी संपत होतं भात. जेव फटाफट फटाफट. तर आपलं झालं जेवण एकदम मस्तपैकी. तर आता जरा थांबूया इथे, जरा वेळ टाईमपास करू आणि मग निघूया. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आता ड्रोन शॉट घेऊया आपण. ड्रोन उडूया. आणि आपल्या बाईंनी सगळं भांडी विंडी घासून घेतलेले आहेत, धुवून घेतली आणि ड्रोन शॉट बघायला मस्त एकदम. आणि खूप मोठा आहे डॅम जसं बघायला गेलं तर, कारण की या साईडला पण खूप म्हणजे लांबपर्यंत आहे. इकडे जास्त लांब नाही आहे पण या साईडला थोडं आहे लांब आणि वरती गाव देखील आहे. तर खूप मस्त एकदम वाटतंय, भारी वाटतंय. कसा वाटला राणी तुला आजचा एक्सपिरियन्स. हां भारी मजा आली. काय बसलोय पण आल्यापासून कामच करते. अरे काय आता तिथं बसलेलो मस्त, तर मुंग्यांनी आमच्या वरती फुल हमला केला डायरेक्ट. कारण का जेवण वगैरे तिथं पडलं ना, त्याच्यामुळे मग मुंग्या आल्या त्या ब्लॅकवाल्या. पब्लिक आपण केलेली आहे पूर्ण पॅकअप आणि आपली कचरा आपण घेऊन जाणार आहे. तर कसा वाटला हा तुम्हाला लोकेशन नक्की कमेंट करून सांगा. आवडला का कसा. एकदम मस्त एकदम प्लेस आहे आणि खूप भारी एकदम. आणि संध्याकाळचा तर व्ह्यू अजून जबरदस्त असणार आहे संध्याकाळचा व्ह्यू इथून. कारण तर आपल्याला जरा काम आहे त्याच्यामुळे आपल्याला थांबता येणार नाही. तर संध्याकाळचा व्ह्यू पण इथून सनसेट एन्जॉय केला असता पण आता निघूया. आणि हा लोकेशन
ज्यांना माहिती असेल काय काय ना तर माहिती असेलच, पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगत नाही जास्त, कारण पब्लिक येते नंतर मग येतात आणि मग घाण वगैरे पण करतात. आणि खरोखर इथे ना घाण वगैरे कचरा वगैरे खूप म्हणजे नाहीच आहे, त्याच्याबरोबर आहे, फक्त थोडंफार आहे पण जास्त अशी नाही आहे. पण आता काशमाल आपला एवढा फेमस झाला आहे, तिथे बघू शकता किती कचरा झालेली आहे. त्याच्यामुळे इकडे पण कचरा वगैरे नको व्हायला पाहिजे, म्हणून आपण जास्त काय इथलं फोड करत नाही या ठिकाणाची, कुठे आहे हा ठिकाण. तर निघूया चला आपण आपल्या परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय करा रे, बाय बाय. बाय बाय. त्यांचं काय चाललंय सगळे आले. सगळी इथली मंडळी आली आहेत सगळे.